माझं वय 21 वर्ष दीड महिना असताना मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जन्माच्या कार्यकर्ता म्हणजे जो काय फाउंडर मेंबर आहे, फाउंडर मेंबरमधला मी 10 जून 1999 प्रशांत जगताप दादरच्या शिवाजी पार्कच्या 5-10 लाखाच्या नाही का मेळाव्यामध्ये होता आणि तिथून पुढे 26 वर्ष 14 म्हणजे 6 महिने 14 दिवस तो प्रशांत जगताप ते पार्टीत राहिला. आपला अजितदादांवर कुठलं शत्रुत्व काल नव्हता, आज नाही, उद्या सुद्धा नसेल. आणि माझा तो अंदाज किंवा माझा राजकारणात तो अभ्यास कमी पडला नाही. मी सांगितलं होतं की दादांबरोबर गेलो तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे मिनिमम 3 किंवा मॅक्सिमम 8 सीट येतील. कालच्या नाही मी 2 पण बोलत होतो, 4ही बोलत होतो, 3 सीट आल्या. माझ्या मागच्या दीड महिन्यात त्या सगळ्या बाईट्स काढा, सगळ्या टीव्ही चॅनल्सच्या. मी सांगितलं होतं त्याप्रमाणे ते घडलं. मी काही ज्योतिषी नाही किंवा खूप मोठा राजकीय विश्लेषक नाही. शहर स्तरावरच्या काही नेते मंडळींनी त्या संदर्भात गडबडी केल्या, तिथं जाऊन काही मॅनेज गोष्टी झाल्या आणि त्याच्यामुळे शेवटी पार्टी तिकडे गेली. जणांची नावं तुम्ही घ्या. 29 पर्यंत हा मेसेज परफेक्ट झाल्यानंतर 29ला या राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा भाजपला हकलून काँग्रेसचा झालेला असेल. या देशाचा पंतप्रधान सुद्धा भाजपला हकलून हा काँग्रेसचा पंतप्रधान झालेला असेल. 14 डिसेंबरला आचारसंहिता काय लागते, 23ला फॉर्म काय चालू होत आहेत, 15 जानेवारीला मतदान काय, 16 जानेवारीला मतमोजणी काय, अशी निवडणूकच आम्ही पाहिजे नाही. हे राजकारणामध्ये कधीच कुणी कुणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो किंवा कायमस्वरूपी मित्र नसतो. ही शरद पवारांची विचारधारा आहे, ती तुम्हाला मान्य आहे की अमान्य? नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहत्रे आणि आपण पाहतात टॉप न्यूज संवाद. मंडई महापालिकेच्या निवडणुका संपल्या आहेत. या निवडणुकीच्या दरम्यान जी रणधुमाळी अनुभवायला मिळाली, त्या रणधुमाळीमध्ये काही चेहरे आणि त्यांनी घेतलेल्या भूमिका ह्या नेहमीच लक्षात राहतील अशा आहेत. आणि अशातलाच एक चर्चेतला चेहरा आज माझ्यासोबत आहेत, प्रशांत जगताप. नमस्कार. प्रशांतजी जगताप खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष होते. अगदी निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी पक्षांतर केलं, अर्थात उपलब्ध परिस्थितीमध्ये तो निर्णय त्यांना घ्यावा लागला आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आज ते काँग्रेस पक्षाकडून पुणे महापालिकेमध्ये सभासद म्हणून निवडून आलेले आहेत. त्याबद्दल सगळ्यात आधी आपलं धन्यवाद. अभिनंदन. धन्यवाद. आणि जसं मी म्हटलं की चर्चेतला चेहरा आणि चर्चेतली भूमिका. काही वर्षांपूर्वी नारायण राणे शिवसेनेमध्ये होते आणि त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि सामनामध्ये एक हेडलाईन किंवा मला वाटतं अग्रलेख आला होता, नववधू प्रिया मी बावरते, अशा त्यांच्या बाबतीत अर्थात म्हणजे कशी त्यांची त्यावेळी तारांबळ झाली होती किंवा काय वैचारिक अडचण झाली होती, हा सगळा तो भाग होता. तुमच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस सोडून म्हणजे शरद पवारांचा पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर हा सगळा अनुभव आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्ये हा सगळा अनुभव कसा राहिला, कसा आहे, हे सुरुवातीला शेअर करा आणि नंतर मुळात विषय असा होता की मी माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून मी वाडिया कॉलेजमध्ये शिकलो. तिथून पुढे त्या काळापासूनच आम्ही वैचारिक भूमिका घेऊन या ठिकाणी समाजकार्य राजकारण केलं. म्हणजे गणेश मंडळाचा कार्यकर्ता, स्पोर्ट्स क्लबचा अध्यक्ष. त्या काळातली विचारधारा म्हणजे काय होती की नाही, त्यावेळेस पण ऑप्शन वेगवेगळे होते. शिवसेना होती ऑप्शन त्यावेळेस, भारतीय जनता पक्ष एवढा काय 97-98 मध्ये फार काय मोठा नव्हता, पण त्यावेळेस सुद्धा ऑप्शन होते. पण सुद्धा आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा किंवा पुन्हा काँग्रेसी गांधी विचार हाच नका डोळ्यासमोर किंवा डोक्यात ठेवलेला होता आणि डोक्यात तसं ठेवला पण अंतकरणात नक्की होता. त्याच्यामुळे आम्ही माझं वय 21 वर्ष दीड महिना असताना मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जन्माच्या कार्यकर्ता म्हणजे जो काय फाउंडर मेंबर आहे, फाउंडर मेंबरमधला मी 10 जून 1999 प्रशांत जगताप दादरच्या शिवाजी पार्कच्या 5-10 लाखाच्या नाही का मेळाव्यामध्ये होता आणि तिथून पुढे 26 वर्ष 14 म्हणजे 6 महिने 14 दिवस तो प्रशांत जगताप ते पार्टीत राहिला. अगदी 2 जुलै 2023ला जेव्हा दादा, ज्यांचे माझे खूप घरोघरी संबंध होते, ज्यांचा मी लाडका कार्यकर्ता होतो की विश्वासू कार्यकर्ता होतो, ते भाजपबरोबर गेले म्हणून त्यांना सोडून मी पवार साहेबांच्या बरोबर आले. त्याच्यामुळं एक वैचारिक भूमिका ती काल त्यावेळेस पण होती, वयाच्या 21व्या वर्षी 2023लाही होती आणि आजही ती कायम होती. त्याच्यामुळं आपला अजितदादांबरोबर कुठलं शत्रुत्व काल नव्हता, आज नाही, उद्या सुद्धा नसेल. पण दादांच्या बरोबर मी ज्या पार्टीमध्ये काम केलं, म्हणजे मी ज्या पार्टीत काम केलं, दादा सोडून गेल्यानंतर सुद्धा एक चांगली बांधणी केली. तिथले कार्यकर्ते मी नाही, ते स्वतः जिंकण्याच्या क्षमतेचे असले, त्यांना मोटिवेट केलं, ते निवडून येतील, महाविकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय शहरात निर्माण होईल अशी तयारी केलेली असताना जेव्हा दादांच्यावर जाण्याचा निर्णय तिकडून चर्चा सुरू झाली, त्याच मी सांगितलं की एक तर हे करू नये, केलं तर आपण घसरू. कारण की पुणेकर म्हणतील आम्हाला विरोधी पक्ष हवा आहे किंवा सत्ताधारी पक्ष हवा आहे. पण जर मग सत्ताधारी पक्षातल्याच एका घटक पक्षावर तुमची आघाडी होणार असेल तर आम्ही थेट भाजपलाच मतदान करू, असं लोक ठरवतील. आणि माझा तो अंदाज किंवा माझा राजकारणात तो अभ्यास कमी पडला नाही. मी सांगितलं होतं की दादांबरोबर गेलो तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे मिनिमम 3 किंवा मॅक्सिमम 8 सीट येतील. कालच्या मी 2 पण बोलत होतो, 4ही बोलत होतो, 3 सीट आल्या. माझ्या मागच्या दीड महिन्यात त्या सगळ्या बाईट्स काढा, सगळ्या टीव्ही चॅनलच्या.
मी सांगितलं त्याप्रमाणे ते घडलं. मी काही ज्योतिषी नाही किंवा खूप मोठा राजकीय विश्लेषक नाही, पण मी 24/7 पार्टी बांधण्याचं, पार्टी उभी करण्याचं काम करते. त्यामुळे मला धानोरीपासून ते कात्रजच्या बोगद्यापर्यंत, चांदणी चौक, सूस म्हाळुंग्यापासून त्या ठिकाणी मांजरीपर्यंतचा अभ्यास होता, की काय नेमकं घडतंय, वाघोलीपर्यंतचा अभ्यास होता, काय होणार आहे. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस असं ठरलं, की बाबा आपल्या मनासारखं होत नाही, म्हणजे माझा हट्ट नव्हता. कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ज्यांनी वाईट काळामध्ये आपली साथ दिली, पार्टीची साथ दिली, त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका होती. आणि पार्टीचं भलं व्हायला पाहिजे. पार्टीचा आकडा 29 महापालिकेची निवडणूक एका दिवशी आहे, 29 महापालिकेचं मतमोजणी एका दिवशी. त्या दिवशी त्या पक्षाचा सर्वाधिक आकडा देणारं शहर हे असेल, हा माझा अंदाज होता. त्यामुळे पार्टीसाठी माझा हा संघर्ष चालू होता. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी काही मंडळी शहर स्तरावरच्या, माझी राज्याच्या किंवा देशाच्या नेतृत्वावर काही त्या ठिकाणी नाराजी किंवा राग किंवा त्या संदर्भात काही आक्षेप नाही. शहर स्तरावरच्या काही नेते मंडळींनी त्या संदर्भात गडबडी केल्या. तिथं जाऊन काही मॅनेज गोष्टी झाल्या आणि त्याच्यामुळे शेवटी पार्टी तिकडे गेली. आणि मग माझा निर्णय क्लिअर होता, की आपण जर हे सगळं केलं असेल आणि आपला थेट शत्रू भाजपच असेल, तर भाजपला उद्या रोखण्यासाठी आपण सभागृहात असलं पाहिजे. आपले सहकारी असले पाहिजेत. आणि मग त्या ठिकाणी दुसरा पर्याय खूप होते. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा पर्याय खूप होते. पण माझा पहिला पर्याय 99 साली, 2023 साली आणि 2025च्या डिसेंबरमध्ये आणि आयुष्यभर काँग्रेस होता, काँग्रेस राहिला आणि काँग्रेसच राहील. आणि मग आता काँग्रेसमध्ये गेल्यानंतरचा अनुभव, मी तेच म्हटलं की आता तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे की इतकी किती वर्ष तुमचे जे आहेत की 26 वर्ष 6 महिने 14 दिवस तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतात मी आणि आणि आता काँग्रेसमध्ये मी म्हणून आनंदचं उदाहरण त्यासाठी गेलं की शेवटी हा वेगळा मी तुम्हाला पक्ष सांगू आहे. का, काँग्रेसमधला अनुभव माझा खूप सुखद आहे. बाहेर काय लोक चर्चा करतात, म्हणजे इतर पक्षाचे, ह्याच्याशी मला काही घेणं नाही. एकतर मी राष्ट्रवादी सोडल्यानंतर काँग्रेस जनांकडून मला कॉल आला, की तुम्ही काँग्रेसमध्येच यावं. तोपर्यंत मी कुठल्याच पार्टीबरोबर साधा संपर्क सुद्धा साधला नव्हता. बरं. स्वप्नातच नव्हतं ना, की या ठिकाणी आपण पार्टी सोडू म्हणून. पण त्या ठिकाणी मी काँग्रेसचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, बंटी पाटील साहेब, डी एम संदीप साहेब जे AICC सरचिटणीस आहेत, विजयजी वडेट्टीवार साहेब आणि विश्वजितजी कदम साहेब यांचं शहर स्तरावरचे आमचे सगळे नेते, मान्य अरविंदजी शिंदे असतील, मान्य मोहनदादा जोशी असतील, मान्य रमेशदादा वाघवे असतील, मान्य अभयजी छाजेड साहेब असतील, मान्य दीप्तीताई चौधरी असतील, ह्या सगळ्या टीमचे मनापासून आभार, की शहर स्तरापासून राज्य, देश स्तरावर मान्य राहुलजी गांधी साहेब असतील, मान्य खरगे साहेब असतील, मान्य प्रियंका गांधी मॅडम असतील, मान्य सोनिया गांधी मॅडम असतील, या सगळ्यांचे आभार, की खूप प्रेशर असताना त्यांनी प्रशांत जगतापला स्वीकारलं. खूप बाकीच्या काही लोकांनी हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला, पण ते म्हणले आमची पार्टी आम्ही चालवतो, प्रशांत जगतापला आम्हाला घ्यायचंय, आम्ही घेणार. ते घेतल्यानंतर माझा 26 डिसेंबरला प्रवेश आहे. नॉमिनेशन चालू होऊन 4 दिवस झाले. हो. 23, 24, 23 डिसेंबरला नॉमिनेशन चालू होतं. 23, 24, 25, 26ला माझा प्रवेश. 29 तारखेला आय कांट इमॅजिन, मी ते अविश्वसनीय, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवा का नाही असं लोकांना आश्चर्य पडेल. जस्ट 29 तारखेला मी काँग्रेसची तिकीट वाटपात बसलो होतो, जस्ट एबी फॉर्म दिला जात होता. शेवटचा दिवस होता. 2 वाजता दुपारी मुदत संपणार होती फॉर्म भरायची, एबी फॉर्मचे. माझ्यावर विश्वास ठेवा, पक्षाने जे काय मला फ्री हँड दिलं होतं ना, मी जस्ट तिकीट वाटप करत होतो, एबी फॉर्म देत होतो माझ्यावर आलेल्या सहकाऱ्यांना आणि इतर सगळ्यांना. त्याच मला असं वाटतं की मी या पार्टीत 25 वर्ष असू नये, इतकी तिकीट माझ्या हातून दिली गेली. बरं. कारण मी सांगितलं इथं ह्यालाच द्या, इथं त्यालाच द्या. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे, आज काँग्रेस पक्षाचे 15 नगरसेवक निवडून आले, ते काँग्रेसच्या विचारधारेच्या वर निवडून आलेत. काँग्रेसवर ज्यांचा विश्वास आहे त्या लोकांनी त्यांना निवडून दिले. पण त्याच्यामध्ये प्रशांत जगतापचे 7 लोक आहेत. मी माझ्या प्रभागात साहिल केदारी जे माझे बंधू आहेत ते निवडून आलेत. त्यांच्या कुटुंबाचा खूप चांगला एकूण आतापर्यंतचा प्रवास आहे, इतिहास आहे. त्याच्यामुळे तिथं काँग्रेसचे 2 सीट निवडून आले, कोंडव्यात 3 आले, येरवड्यात 1 आला, कोथरूडमध्ये 1 आला. त्याच्यामुळं ते 7 निवडून येत असताना प्रशांत जगतापचा विचार नागरिकांनी स्वीकारला. प्रशांत जगतापची काँग्रेस ही चॉईस नागरिकांनी, मतदारांनी स्वीकारली. ह्याचा मनस्वी आनंद. त्याच्या पलीकडं पार्टीतले नेते, खास करून मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, मान्य बंटी पाटील साहेबांचं मनापासून कौतुक, DM संदीप साहेबांचं मनापासून कौतुक, की किती तिकीट तुम्ही दिले तो? कारण तो एक इंटरेस्टिंग, म्हणजे मला 42 तिकीट दिली. 42 तिकीट दिली. पण ती कशी दिली, की ज्यांनी विश्वास ठेवला, तिथं आपल्याला काँग्रेसला एक चांगला उमेदवार पण दिला पाहिजे. आणि विश्वास समजून घ्या ना, की एक मागची 25-26 वर्ष किंवा मागची 2-5 वर्ष तुम्ही एका पक्षाचं नाव, चिन्ह कंटिन्यू बिंबवलेलं असतं नागरिकांवर. आणि फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवसापासून तुम्ही अवघ्या 13 दिवसात तुम्हाला ते चिन्ह पोहोचवायचे, त्यावेळेस पडझड होणार ना. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव, की मी 29 तारखेला पंजा घेतला आयुष्यात पहिल्यांदा हातात, आणि 15 तारखेला लोकांनी मला मतदान केलं. त्याच्या अगोदर एका वेगळ्या चिन्हावर लोकांनी मला 3-3 वेळा निवडून दिलं. त्याच्यामुळं मतदारांचं पण कौतुक आणि त्या पक्षाचं कौतुक, आभार, की त्या पक्षाने आपल्यावर विश्वास ठेवून तिकीट दिलं, आपल्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलं. आणि त्या नागरिकांचं कौतुक, की त्यांनी डिसेंबरच्या 2-3 आठवड्यापर्यंत वृत्तपत्रातल्या जाहिराती, होर्डिंग्स, बॅनर्स, माझं स्वतःचं व्हॉट्सअप स्टेटस किंवा प्रोफाईल, याच्यावर सगळं एक वेगळा पक्ष, वेगळ्या पक्षाचं नेता चिन्ह बघितलंय. आणि अचानक नाही का, म्हणजे काही लोकांच्या ते लक्षात पण आलं नसेल की प्रशांत जगतापनी
तो पक्ष सोडलाय म्हणून नवीन चिन्ह घेतलंय. त्यामुळे ते कौतुक की ह्या सगळ्या गडबडीत सुद्धा 7 नगरसेवक म्हणजे 15 नगरसेवक काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले. 7 माझ्या सहकाऱ्यांना म्हणजे 7 पैकी 6 तर नक्कीच, कारण केदारी हे कुटुंब खूप मोठे आहे, ते काँग्रेसचे ओरिजिनल कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. पण ह्या सगळ्यांना तिकीटं दिली आणि निवडून आणलं, त्याच्याबद्दल मतदारांचे मनस्वी आभार. पण त्यामुळेच माझ्या मनात एक प्रश्न उपस्थित होतो किंवा याची चर्चा दरम्यानच्या काळामध्ये होते की प्रशांत जगताप जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले, तर प्रशांत जगतापांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या हातून तिकीट वाटपावरती मर्यादा येतील. कारण हडपसर मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काम करताय. हडपसर मतदारसंघामध्ये परत मग तुमचा चेतन तुपे विद्यमान आमदार आहेत, जे अजित पवारांच्या पक्षाचे आहेत, तर त्यामुळे त्याच्याशी हे सगळं कुठे जोडलं मुळात जाण्याची शक्यता. तुम्हाला सांगू का, हे असल्या एवढा संकुचित विचार करणारा प्रशांत जगताप का नाही नव्हता आजही उद्या सुद्धा नसेल. हं. माझं तुम्ही स्वतःचे माझं सगळ्याचं प्रोफाईल चेक करा, माझा आतापर्यंत संघर्ष चेक करा, हं. माझ्या आतापर्यंतचे सोशल प्लॅटफॉर्मवरचे सगळ्या पोस्ट चेक करा, माझी भाषणे चेक करा, माझ्या प्रेस कॉन्फरन्स चेक करा. मी विचारावर किंवा विचारधारेवर प्रेम करणारा एक कार्यकर्ता आहे. माझा विषय क्लिअर होता आणि कॉमन सेन्स आहे, त्याला कॉमन सेन्स नावाचा प्रकार आहे. नाही का, ज्याच्या डोक्यात मेंदू आहे ना, आणि तो चांगला मेंदू असतो, तर त्या मेंदूतला एवढंच कल्पना होती की पुणेकर आहेत, पुणेकरांना मतदान करायचंय. ट्रॅफिक जाम, गुंडांच्या टोळ्या, भ्रष्टाचार, कोयता गँग, ह्या सगळ्याला पुणेकर कंटाळले. त्याला जबाबदार कोण आहे? तर भाजप आणि महायुतीतले तिन्ही घटक पक्ष. जर लोकांना पर्याय काय असेल, एक तर त्यांना मतदान करायचंय किंवा विरोधकांना मतदान करायचं. मी काय सांगत होतो की टीम बांधली, तुम्हाला लोकसभेला विधानसभेला महाविकास आघाडी म्हणून मतदान मिळाले, पण महाविकास आघाडी म्हणून जा. तुम्ही दादांवर आमची कुठलीच नाराजी नव्हती, राग पण नव्हता किंवा दुश्मनी पण नव्हती, उद्या पण नसेल. त्यांना आपण बरोबर घेतलं तर महायुतीतले ते घटक पक्ष आहे. नागरिक काय म्हणतील, तर महायुतीतल्या घटक पक्षाला जर मतदान करायचे तर आम्ही थेट मोठ्या पक्षाला मतदान करू ना. हो. आणि त्याच्यापेक्षा म्हणून महाविकास लढा हा माझा आग्रह होता. दुर्दैवाने त्या ठिकाणी काही मंडळींनी शहर स्तरावरचे, मी पुन्हा एकदा सांगतो, राज्य स्तरावरचा माझा काय आक्षेप पण नाही, त्यांनी त्या गोष्टी नेतृत्वापर्यंत पोहोचवल्या नाही किंवा त्या ठिकाणी त्यांनी त्या संदर्भात उलटपालट करायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं या सगळ्या गडबडी झाल्या. दुर्दैवाने त्याची किंमत पक्षाला मोजावी लागली. आता त्या पक्षाला काय किंमत मोजावी लागली, त्यांची विचारधारा काय, त्यांचा प्रवास काय, त्यांनी कोणावर जावं, याच्यावर बोलण्याचा माझा नैतिक अधिकार नाही आणि मी नसेल बनत, मी त्यांच्यावर काही बोलणार पण नाही. कारण की एक कुटुंब म्हणून आम्ही राष्ट्रवादीमध्ये राहिलो. 26.5 वर्ष त्यांनी मला सांभाळलं, मला वेगवेगळी पदं दिली, त्यांचे मनापासून आभार. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काल, आज आणि उद्या माझ्याकडून चुकीचं उद्गार निघणार नाही आणि 1,00,000% निघणार नाही. नाही, पण एक पालक म्हणून या कुटुंबाच्या पालकत्व ज्यांच्याकडे होतं त्या सुप्रिया सुळे खासदार आणि इतर नेते, पालक म्हणता येणार नाही, पण नेते रोहित पवार वगैरे हे सगळे मंडळी होते. सुप्रिया सुळेंना तर त्याच वेळी किंवा माझ्यापेक्षा जास्त ते तुमच्यासोबत बोलतात असं आमच्या मीडियाच्या सहकाऱ्यांशी बोलले होते. आणि त्याही पलीकडे जाऊन की ठीक आहे, तुमचं म्हणजे म्हणत असताना विचारधारा तुम्ही सांगत होतात, ही बाब जरी असली तरी देखील नाराजी तुमची जी आहे ती नाराजी वगैरे घरी ठेवायची असते. अ, तडजोड ही किती आवश्यक असते, अशा पद्धतीचं त्यांचं विधान होतं. मी खरं तुम्हाला सांगू का, आताच्या या अनुभवानंतर म्हणजे एकतर मुळात माझा तो सिद्धांतच आहे किंवा माझी ती माझ्या नाही का फिलॉसॉफीच ती आहे की मी जगाच्या राजकारणाचा अभ्यास करतो. प्रशांत जगतापला पुस्तकं वाचायला आवडतात. प्रशांत जगतापला आर्टिकल्स वाचायला आवडतात, अग्रलेख वाचायला आवडतात. प्रशांत जगताप कधीच पुण्यापुरत्या बातम्या वाचत नाही. मी शोधून शोधून आणि आज नाही, माझा तो मागच्या 25-30 वर्षाचा प्रवास आहे. मी राज्यात काय चाललंय, देशात काय चाललंय, जगात काय चाललंय, मी त्याचा अभ्यास करत असतो. मी आंतरराष्ट्रीय पान 100% वाचतो. ट्रम्प काय करतायत, जिनपिंग काय करतायत, त्या ठिकाणी शेजारच्या पाकिस्तानमध्ये काय चाललंय. मुळात विषय लक्ष द्या, भारताचा ज्यांनी अभ्यास केलाय त्या सगळ्या राजकीय नेते, राजकीय पक्षांना माझी विनंती, सल्ला देण्या एवढा मी मोठा नाही. भारताचं मागच्या 78 वर्षातलं राजकारण किंवा 1900 वर्षातलं राजकारण, ते पुण्यातलं असेल, राज्यातलं, महाराष्ट्रातलं असेल किंवा देशातलं असेल, हे भावनेवर, रागावर आणि नाराजीवर झालेलं आहे. इथले नागरिक कधीच विकास कामांवर मतदान करतात असं नाही. खूप कमी टक्का आहे तो. मॅक्सिमम टक्का हा आहे की त्या पक्षाच्या नेत्याबद्दलची आत्मीयता, त्या पक्षाबद्दलचा विचार, त्या पक्षाबद्दलची इमोशनल अटॅचमेंट याच्यावर मतदान झालंय. म्हणजे तुम्हाला मी उदाहरण द्यायचं जर झालं तर स्वर्गीय इंदिराजी गांधी यांना आणीबाणीच्या काळात नंतर त्यांनी पायाला भिंगरी लावून केलेला भारत भ्रमण, त्यांनी विरोधक म्हणजे सत्ताधारी जनता पक्षावर ठेवलेलं बोट, त्यांनी त्या संदर्भात आक्रमकपणाने मी देश कसा चालवेल या संदर्भातली केलेली मांडणी, याच्यावर तो इमोशन क्रिएट झालं आणि त्यांनी 1980ला जोरदार कमबॅक केला. त्याच इंदिराजी गांधी, म्हणजे तो राग होता जनता पक्षावर आणि इंदिरा गांधींच्यावर त्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी इमोशन्स होत्या, म्हणून लोकांनी इंदिरा गांधीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला भरभर मतदान केलं. 1985ला परत 84ला स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची निर्घृण हत्या झाली. देश हळहळला, इमोशन क्रिएट झालं की नाही,
एवढी लढाऊ नाही का स्त्री जिने या देशासाठी बलिदान केले त्या पक्षाला मतदान करायचं आणि 450 जागांसाठी राजीवजी गांधी हे पंतप्रधान झाले. भावना होत्या. तेच एकंदर स्वर्गीय राहुलजी गांधी म्हणजे त्या ठिकाणी राहुलजी गांधी यांचे वडील राजीव गांधी माननीय स्वर्गीय राजीवजी गांधी जे भारताचे माजी पंतप्रधान होते त्यांची दुर्दैवाने हत्या झाली. त्यावेळेस म्हणजे काँग्रेसला खूप कमी जागा प्रेडिक्ट केल्या होत्या. तरी सुद्धा काँग्रेस पक्षाचं सरकार आलं आणि नंतर मोदींनी तर फक्त भावनेलाच हात घातला ना. त्याच्यामुळं राजकीय जीवनामध्ये काम करणाऱ्या नेत्यांनी पक्षांनी कायम लक्षात ठेवावं की आपण पुण्यात महाराष्ट्रात देशात जेव्हा राजकारण करतो तेव्हा या देशामध्ये भावना, राग आणि नाराजी असं म्हणतो सरकार गुंतवतात ना. नाराजी नाही हे सरकार लुटारू, हे सरकार भ्रष्टाचारी, एक ते नका वातावरण तयार केलेलं असतं. त्या वातावरणामध्ये असा राग इमोशन तयार होतात आणि त्याच्यामुळं भारतीय राजकारणामध्ये कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल, नेता असेल, मतदार असेल यांच्या भावना तपासून बघा, त्यांच्या इमोशन चेक करा, त्यांच्या मनातली नाराजी, राग याचा विचार करून या ठिकाणी निवडणूक लढा. आणि तसं तुमचं नातंही भावनिकच. म्हणजे खरं सांगायचं तर काय की ज्यावेळेस अगदी अजित पवार म्हणजे स्वतःचा पुतण्या सोडून गेला तरी प्रशांत जगताप पुण्यामध्ये हे राष्ट्रवादी सोबत किंवा शरद पवार साहेबांसोबत राहिले, सुप्रियाताईंसोबत राहिले, तर ही पण एक प्रकारची अटॅचमेंट इमोशनलच होती. म्हणजे वैचारिक तर होतीच पण इमोशनल पण होती. मग अशा वेळेस साहेबांनी काही भूमिका घेतली नाही का किंवा त्यांनी काय सांगितलं नाही का, हा एक भाग. आणि सुप्रिया सुळेंनी इतकं रपटप का वागावं हा दुसरा भाग. एक तर मुळात विषय समजून घ्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार किंवा ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाने या नेत्यांनी मला भरभरून प्रेम दिलं, मला वेगवेगळी पदं दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी राहील. काल, आज आणि उद्या सुद्धा आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत मी त्या पक्षाबद्दल, त्या नेत्यांबद्दल चुकीचं काही बोलणार नाही किंवा या ठिकाणी कुठला आक्षेप पण घेणार नाही. पण या संदर्भामध्ये एक नक्की आहे की माझं त्या पक्ष मी त्या पक्षात परत कधी जाणार नाही. मी काँग्रेसला आयुष्यभर सोडणार नाही. मी काँग्रेसमध्येच मरेपर्यंत राहील हा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. कारण काँग्रेसही माझ्या विश्वास ठेवला आणि माझ्या मनात नसानसात या ठिकाणी काँग्रेस ही नेहरू गांधीजींचा काँग्रेसची विचारधारा आहे, शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा आहे. त्यामुळं मी इतर पक्षात जाऊ शकत नाही. हा पहिला भाग. पण एक ठिकाणी एक नक्की आहे की लोकनेते श्रद्धेय आदरणीय पवारसाहेबांवर कायम प्रेम होतं. त्यांना बघून 10 जून 9 प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा फाउंडर मेंबर बनला दादरच्या शिवाजी पार्क मैदानात. माझी ती आठवण आहे. माझं 21 वर्ष 1.5 महिना वय होतं त्यास प्रशांत जगताप मुंबईला होता. 26 वर्ष 6 महिने 14 दिवस त्या पक्षात राहिला. 2 जुलै 2023ला ज्यास दादा बीजेपीवर गेले, त्यास दादाचा लाडका विश्वासू कार्यकर्ता म्हणून जी माझी राज्यात ओळख होती त्याच्यावर ते बाजूला ठेवून साहेबवर राहिलो कारण विचारधारेवर. त्यामुळे 10 जून 99 पवारसाहेब ही माझी चॉईस होती. 2 जुलै 2023 ही माझी पवारसाहेब चॉईस होती. आणि मग ह्या सगळ्या गडबडीमध्ये ज्यावेळेस दादांच्याबरोबर जर युती करायची असेल तर दादांबरोबर आपला काय राग नाही, रोष नाही. फक्त दादा बीजेपीच्या सरकारमध्ये त्याच्यामुळे दादांबरोबर आपल्याला आघाडी केली तर लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणून मी त्या संदर्भामध्ये माझा आक्षेप नोंदवला. पण ते होत असताना या सगळ्या प्रवासात आणि आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत पवारसाहेबांवर प्रेम राहील. उद्या ते कधी भेटले फक्त ते एकमेव आहेत की ज्यांचं चरण स्पर्श मी करेल, त्यांचा आशीर्वाद घेईल. त्याचं कारण आहे की काही नेत्यांना पक्षाच्या चौकटीत बसवायचं नसतं, राजकारणाच्या किंवा समाजकारणाच्या चौकटीत बसवायचं नसतं. त्यामुळे पवारसाहेबांचा अर्थार्थी या निवडणुकीशी काही संबंध नाही, त्यांचा या निर्णयामध्ये काहीच नाही. आणि माझा राज्यातल्या कुठल्याही मोठ्या नेत्यांवर आक्षेप नाही. जे झालं ते शहर स्तरावर तो पोरखेळ झाला. आणि माझा पुण्यातल्या कुठल्या आता नका मंडळीवर आक्षेप नाही कारण की आम्ही कुटुंब म्हणून एकत्रित राहिलो. त्यामुळे कशात त्यांच्यावर आक्षेप घ्यायचा. त्या ठिकाणी रामायण महाभारतापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढाईमध्ये सुद्धा काही मंडळींनी घरून घात केला ना. म्हणजे औरंगजेबाला टीप देण्याचं काम दुश्मनी नाही केलं, संभाजी राजांच्या जवळच्या काही मंडळींनी केलं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने मारलं ही वस्तुस्थिती आहे. औरंगजेब नालायकच होता, पण त्याचबरोबर जे फितूर झाले ते सुद्धा तेवढेच नाही का त्या ठिकाणी कारणीभूत आहेत. त्याच्यामुळे विषय असा आहे की घात कोणी केला असेल शहरातल्या एखाद दुसऱ्या कोणत्या माणसाने ज्याने फितुरांची नावं तुम्ही घ्याल का? नाही बिलकुल नाही. असं माझा कोणावर आक्षेप नाही. मी त्या पार्टीतच नाही राहिलो. उद्या त्या पार्टीचा प्रवास काय असेल, त्याची विचारधारा काय असेल, त्याच्यावर का बोलावं. त्या पार्टीचा मी आता कुठला अंगच नाही, कुठला पार्टच नाही मी किंवा त्यांच्या नाही का त्याच्यामध्ये मी मेंबरच नाही. माझा काँग्रेस पक्ष कसा वाढेल, माझ्या काँग्रेस पक्षाचा उद्या 29ला पुणे शहराचा लोकसभेचा खासदार कसा निवडून येईल, पुण्यात मॅक्सिमम आमदार काँग्रेसची कशी निवडून येईल याच्यावरच माझं काम राहील. बरं, आता निवडणुकीचे निकाल लागलेत. निकाल तुम्हाला अपेक्षित होते का हो? म्हणजे कारण ज्या अगदी एकतर्फी पद्धतीनं म्हणजे पुण्यामध्ये तर आपण ज्यावेळेस मला वाटतं आधी भेटलो तर ठीक आहे, त्यांनी रचना केली होती, भाजपवाल्यांनी कशा पद्धतीनं सगळं नियोजन केलं हे सगळं बरोबर आहे. पण तरी पण 80-90 119 ह्या निकालावर माझा बिलकुल विश्वास नाही. पहिली गोष्ट, मी राज्यातला एकमेव नगरसेवक निवडून आलेला
हं. की मी निवडणुकीचा आतमध्ये नाही का माझा रिझल्ट झाल्यानंतर बाहेर आलो आणि माध्यमांशी बोललो. त्यास मी सांगितलं की हा विजय किंवा बाकीच्या ठिकाणचा जागेवर मिळालेला पराजय मी नम्रपणे स्वीकारतो. पण ईव्हीएमवर माझा संशय होता आहे आणि उद्या सुद्धा राहील. माझा स्वतःचा अंदाज मी किती मतांनी लीड नेईल हे मला माहिती कारण की मला जन्मत कळत होतं. सर्व्हे रिपोर्टला ज्या कंपन्या काम करत होत्या, हं. त्यांची काही इनपुट्स मला मिळत होते. हं. त्याचबरोबर म्हणजे अर्थात मी कोणाला रुपये न देता सुद्धा काही कंपन्यांनी मला आम्ही भाजपसाठी सर्व्हे केला पण तुम्ही जिंकताना दिसतायत. हं. तुम्ही इतक्या मतांनी जिंकताल अशा प्रकारचे इनपुट्स दिलेले होते. पोलीस खात्यातून जो काही रिपोर्ट्स एक बाहेर पडतो ते रिपोर्ट्स मला येत होते. हं. निवडणुकीच्या दिवशी मतदारांचे मला भेटत होते. मला एकतर्फी माझी लढाई कळत कळत होती किंवा हं. एकतर्फी प्रशांत जगताप जिंकणार. तसं असताना ज्या पद्धतीने ज्या मताधिकाऱ्यांनी मी निवडून आलो किंवा बाकीच्या शहर सीट्स गेल्या, माझा क्लिअर आक्षेप आहे, की याच्यामध्ये इनबिल्ट काही मतं ठेवलेली त्या भाजपने होती. दुर्दैवाने आजही न्यायालयीन व्यवस्था किंवा राज्य निवडणूक, केंद्रीय निवडणूक आयोगावर विश्वास ठेवत नाही. पण माझं स्पष्ट म्हणणं आहे, मी निवडून आलेला माणूस सांगतोय, हं. की तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्या. तुम्ही आधी व्यक्त पण त्या संदर्भात हो. बोललात आणि तुम्ही कोर्टात पण गेलेला होतात हा सगळा विषय. या दोन्ही पक्ष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. म्हणजे काय 27 आणि 3 अशी अवस्था आहे. तर म्हणजे काय कारण आहे की एवढं म्हणजे तुम्ही आता असं म्हटलं की या पक्षाचं नुकसानच होईल, पण एवढं नुकसान? किंवा म्हणजे काय की अजित पवारांसोबत गेल्यामुळे हे नुकसान झालं असं तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे? नाही असं मुळात विषय असा आहे, माझं म्हणणं जे होतं ना, ते ग्राउंड रिॲलिटीवर होतं. कारण की मी 24/7 हं. पक्षाचा काम करणारा एक अध्यक्ष होतो. हं. चौक-चौक, गाव-गाव, त्याचबरोबर नाही हं. का वॉर्ड टू वॉर्ड मला सगळी माहिती होती. कुठल्या हं. पक्षाचं कोण मजबूत आहे, आपल्या पक्षाची काय परिस्थिती आहे, आपल्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षातली काही नाही का हं. परिस्थिती, हे सगळं मला माहिती होतं. ग्राउंड रिॲलिटी मला माहिती होती. ग्रास रूटवर मी काम केलेला कार्यकर्ता होतो. हं. त्याच्यामुळं किती सीट्स महाविकास आघाडी म्हणून गेलो, पुणेकरांना आवडेल. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून किंवा सक्षम विरोधी पक्षाची आघाडी म्हणून लोक हं. आपल्याला स्वीकारतील, हा माझा अंदाज होता. त्यामुळे ज्या पद्धतीने या ठिकाणी झाले, आता आमच्या काँग्रेस पक्षाचं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं कौतुक करायला पाहिजे साहेब. हो. ह्या सगळ्या गडबडीत आमच्या 16 सीटा आल्यात. हो. पण राज्यातला एक नका सत्ताधारी पक्ष एक वेगळी आघाडी करून लढतो आणि त्यांना त्या जागा मिळणं, याचाच अर्थ पुणेकरांना ह्या सगळ्या गोष्टी पटल्या नाहीत. ही सुद्धा एक गोष्ट आहे त्याच्यामुळे खरी आहे. त्यामुळे भाजपनी एकतर वेगवेगळ्या निवडणूक यंत्रणा ताब्यात ठेवून घेतलेला विजय, फोडाफोडी करून प्रचंड मनी आणि मसल पॉवरचा वापर करून घेतलेला हा विजय असं माझं थेट सांगणं आहे. हं. पण या परिस्थितीमध्ये सक्षम विरोधी पक्ष म्हणजे आता काँग्रेसने भूमिका क्लिअर घेतली जिल्हा परिषदेत सुद्धा. माझ्या पक्षाचं कौतुक तितकं करावं तितकं कमी, की नाही आम्ही अशा प्रकारच्या विचित्र आघाड्या करून निवडणूक लढणार नाही. आमचा नारा आहे भाजप या देशाला, या राज्याला, या शहराला लुटतोय. आम्ही त्यांच्याबरोबर एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून जाणार आहोत त्यांच्या दरवाज्यामध्ये आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे 29 पर्यंत हा मेसेज परफेक्ट झाल्यानंतर 29ला या राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा भाजपला हाकलून काँग्रेसचा झालेला असेल. या देशाचा पंतप्रधान सुद्धा भाजपला हाकलून हा काँग्रेसचा पंतप्रधान झालेला असेल. कारण की लोकांना हा विरोधी पक्ष हा कुठं मॅनेज झाला नाही. हा विरोधी पक्ष कोणावर गटांगळ्या खात गेला नाही. हा विरोधी पक्ष आमच्यासाठी रस्त्यावर येतोय. हा नाही का न्यायालयीन व्यवस्थेमध्ये जाऊन लढतोय. असा विश्वास हा निश्चित भारतीय महाराष्ट्रातील पुण्यातल्या नागरिकांना पोचलेला असेल. तुमच्यासोबत आलेल्या शिवसेनेला मात्र यश मिळालं नाही. म्हणजे अगदी पुण्यात तर काय केवळ एक जागा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला. तर म्हणजे जी अवस्था इकडे नाही मला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची झाली, तीच अवस्था इकडे शिवसेनेची झाली. मुळात तुम्हाला सांगू का, ज्या पद्धतीने निवडणूक झाली ना, आमची अशी हं. थट्टा मस्करीची निवडणूकच आम्ही बघितली नाही. त्यामुळे कुठल्या राजकीय पक्षांना नाव ठेवावं असं मला वाटत नाही. कारण की 13-14 जुलैला आचारसंहिता काय लागतीये, हं. 16 जुलैला सॉरी 13-14 डिसेंबरला आचारसंहिता काय लागतीये, 23ला फॉर्म काय चालू होत आहेत, 15 जानेवारीला मतदान काय, 16 जानेवारीला मतमोजणी काय, अशी निवडणूकच आम्ही पाहिली नाही. 60 दिवस, नंतर 45 दिवस हं. अशा आचारसंहितेचा आम्ही कार्यकाळ बघितला. प्रॉपर आघाड्यांना चर्चा करायला वेळ, प्रचार यंत्रणा करायला वेळ. आम्हाला 2 जानेवारीपर्यंत परवानग्याच दिल्या नव्हत्या. परवानग्या देणाऱ्या निवडणूक यंत्रणेचे कार्यालयाचे अधिकारीच बसलेले नव्हते. ते म्हणले आम्हाला अजून राज्य निवडणूक आयोगाकडून कुठला आदेशच नाही. त्याच्यामुळं पलीकडं मात्र सक्षम यंत्रणा, मनी मसल पॉवर होता. त्यांना माहिती होतं निवडणूक कुठल्या दिवशी लागणार आहे, कुठल्या दिवशी मतदान आहे. त्यांच्या सगळ्या प्रकारच्या प्रिंटिंग आणि सगळ्या गोष्टी नाही ठरलेल्या होत्या. मतदार याद्या त्यांच्याकडे ऑलरेडी ताब्यात देण्यात आलेल्या आहेत. कुठले मतदार राहणार आहेत, कुठले नसणार आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेला जी काही एक सीट निवडून आली, त्यामुळे शिवसेनेत खचून जाण्याचं काही कारण नाही. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी त्याच्यात त्यांच्या बाकीच्या नेत्यांना पाडण्यासाठी कट रचले गेले किंवा तशा प्रकारची साधन सामुग्री देण्यात आली. त्यामुळे झालेला पराभव आहे. त्याच्यामुळे आज या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेस 15 सीटसहित कमबॅक करते हे त्या ठिकाणी
निश्चित या ठिकाणी खूप मोठी नाही का अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. म्हणजे पुण्याच्या बाबतीत म्हटलं तर काँग्रेसचे विशिष्ट असे पॉकेट्स आहे आणि तुमचं स्वतःचं व्यक्तिगत मतदान म्हणजे जे आपण बघितलं आता की येरवड्यामध्ये लक्ष्मीनगर म्हणजे काय अविनाश सावे आणि त्यांच्यासोबतचे 4 लोक निवडून आलेत. तुम्ही आलात निवडून, तुमच्यासोबत केदारी आलेत, नंतर इकडे चंदूशेठ कदम आलेत. तर हे माझे कोंडव्यामध्ये कारण तीन नगर. कोंडवमत 3 आणखी आलेत तुमचे. तर हे विशिष्ट काँग्रेसचे मतदार आहेतच आहे. हां, नाही असं नाही. मी तुम्हाला परत एकदा सांगतो. अमुक जात, अमुक धर्मांनी पॉकेट म्हणून काँग्रेसला मतदान केलेलं नाही. बरं. या हं, ठिकाणी हा एक सक्षम विरोधी पक्ष आहे. हा हं, विरोधी पक्ष भाजपच्या विरोधामध्ये रान पेटवू शकतो. हं, यांचा भ्रष्टाचारी कारभार थांबवू शकतो. या पक्षाला एक नाही का विचारधारेचा वारसा आहे, इतिहास आहे. हं. म्हणून आम्हाला झालेलं मतदान आहे. बरं. त्याच्यामुळे पलीकडं भाजपने धर्माचं धार्मिक आणि जातीचं ध्रुवीकरण केलेलं, दिलेला प्रचंड पैसा, दुसऱ्या पक्षाचे फोडलेले माजी नगरसेवक, आयात केलेले उमेदवार, मनी आणि मसल पॉवर ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे, अशा काही घराण्याने दिलेलं राजकारणाचं स्थान, की याच्यामुळे तो मिळालेला विजय. त्याच्यामुळे तो तो तात्कालिक आहे, तो क्षणिक आहे, तो फार काळ टिकणारा नाही. पुणे शहर काँग्रेसचा जर विचार केला तर एकूण अस्ताव्यस्त अशी इथली काँग्रेस संघटना म्हणजे आपण अलीकडच्या काळात बघितलं म्हणजे आता निवडणुकीचे काही दिवस आधीपर्यंत काँग्रेस भवनमधले दिवे देखील लागत नव्हते अशी अवस्था. चेहरा म्हणून तर कोणीच नाही. प्रत्येक वेळी नेतृत्व कुणाकडे असं म्हटलं तर सामूहिक नेतृत्व म्हणायचं. याचा अर्थ की कुणी कुणाचं नेतृत्व मान्य करत नाही असा सरळ अर्थ होतो. म्हणजे सामूहिक नेतृत्व असं म्हणणं म्हणजे ठीक आहे ते म्हणण्यासाठी, बोलण्यासाठी चांगलं असलं तरी तशी स्थिती होती. आत्ता काँग्रेसची काय स्थिती आहे? किंवा तुम्ही या काँग्रेसचा चेहरा बनणार आहात का? कारण तिथे गेल्यानंतर पुन्हा म्हणजे कारण त्या बाबतीत पण नाराजी नाट्य आपण अनुभवायला मिळालं. कारण प्रशांत जगताप हे वरून आलेले आहेत, खालून जाण्याच्या ऐवजी असं म्हणजे ते ऑन रेकॉर्ड आहे. ते म्हणत असे, काँग्रेसला कुठल्या काही चेहऱ्याची गरज नाही. काँग्रेसचा म्हणजे प्रशांत जगतापसारखे लाखो करोडो ऑलरेडी काँग्रेसमध्ये आले होते. उद्या आजही आहेत, उद्यासुद्धा येतील जातील. पण काँग्रेस विचार कधी संपलेला नव्हता, संपला नाही आणि संपणार पण नाही. एक चांगल्या पद्धतीची मॅनेजमेंट या हं, ठिकाणी पुढच्या काळात नक्की होईल. मी काँग्रेस आज नगरसेवक असलो तरी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला माहिती नाही उद्याच्या काळामध्ये पक्षाकडून काय मला या ठिकाणी आदेश येईल किंवा काय या ठिकाणी हं. तशा प्रकारची जबाबदारी मिळेल. पण जबाबदारी मिळो अथवा न मिळो, प्रशांत जगताप काँग्रेसचा झेंडा आणखीन उंचावण्याकरता, काँग्रेस पक्षाची चांगली बांधणी करण्याकरता, उद्या काँग्रेस पक्षाचा लोकसभेचा खासदार या शहरातून निवडून येण्याकरता, जास्तीत जास्त आमदार या शहरातून, जिल्ह्यातून निवडून येण्याकरता, चांगल्या प्रकारची बांधणी करण्याकरता सक्रिय सहभाग घेईल. रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात रान पेटवेल. त्याच्यामुळे मला खात्री आहे, की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस दमदारपणाने पुणे शहर, पुणे जिल्ह्यामध्ये कमबॅक केलेलं आपल्याला नक्की दिसेल. शहरातल्या काँग्रेसमधली गटबाजी कारण ही प्रत्येक वेळी उपयोगी झालेली आहे. मग इकडे पुण्यात अरविंद शिंदे एका बाजूला, धंगेकर होते त्यावेळी ते आणखीन म्हणजे त्यांनी तर पक्ष नंतर सोडला. ते आणखीन तिसऱ्या बाजूला, आणखीन कोण मोहनदादा जोशी चौथ्या बाजूला अशी स्थिती असायची. ही एक मोठी या काँग्रेसला लागलेली खूप नाही, नाही. हां. अशा प्रकारची गडबाजी आमच्याकडे नाही. हं, असलं तर प्रत्येक राजकीय पक्षामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत तात्विक कुठं ना मनभेद असतात. म्हणजे मतभेद असतात, मनभेद नसतात. हं. तर त्याच्यामुळं असं काय ह्याच्यातून अर्थार्थी संबंध काढू नये. उलट जय आणि पराजय हे दोन्ही मिळाल्यानंतर आमच्या सगळ्यांची एकमेकांच्या भेटी झाल्यात, गाळ्याभेटी झाल्यात. त्यामुळे अशा प्रकारचं नाही चित्र जे बाहेर रंगवलं जातं. मला खात्री आहे, की या ठिकाणी आणखीन चांगल्या पद्धतीने जर काय थोडीफार नाही का लूपहोल राहिले असेल, ते दुरुस्ती करून आम्ही नक्की जाऊ पुढे. प्रशांत जगतापांची महत्वाकांक्षा काय आहे? प्रशांत जगतापची महत्वाकांक्षा काहीच नाही. प्रशांत जगताप फक्त विषय असा आहे, की प्रशांत जगतापला जे सामाजिक, राजकीय जे काही आकलन आहे, त्या अनुषंगाने प्रशांत जगताप कायम अस्वस्थ राहिला. म्हणजे पवारसाहेबांवर टीका झाली, पडळकरनी केली, की प्रशांत जगताप रस्त्यावर दिसला. संभाजी भिडेंनी महिलांची थट्टा केली, की प्रशांत जगताप रस्त्यावर दिसला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल तत्कालीन राज्यपालांनी अनुद्गार काढले. अश्लील टिप्पणी केली, की प्रशांत जगताप त्यांना काळे झेंडे दाखवायला राजभवनात घुसला. प्रशांत जगतापला पोलीस शोधून शोधून थकले. प्रशांत जगतापला नाही का जेरबंद करायचा प्रयत्न केला. मग प्रशांत जगताप घाबरला नाही. मग प्रशांत जगतापने हा विचार नाही केला, की आपल्यावर नाही का राजकीय गुन्हे दाखल झाले तर पासपोर्टवर शिक्का बसेल, पासपोर्टमुळं आपल्याला परदेशात जाता येणार नाही. असला क्षुल्लक विचार केला नाही. त्याच्यामुळे प्रशांत जगतापची महत्वाकांक्षा एवढीच आहे. स्वप्न हेच आहे, की या ठिकाणी भाजप विरक्त किंवा भाजप रहित, भाजप मुक्त हं. हे शहर, हे राज्य आणि हा देश करणे. याच्यासाठी प्रशांत जगताप पाहिजे ते करत. भाजपमधल्या मंडळींबरोबर माझा वैयक्तिक कुठल्या प्रकारचं शत्रुत्व नाही. पण मी महापालिका लुटताना बघितलेली. महापालिकेवर दरोडा पडताना मी मागच्या काळात बघितलेला आहे आणि खुलेआम चाललेलं आहे. आणि मला असं वाटतं की तो पैसा ना भाजपचा आहे, ना काँग्रेसचा आहे, ना राष्ट्रवादीचा आहे, ना शिवसेनेचा आहे. तो पैसा सामान्य पुणेकरांचा, सामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकांचा आणि सामान्य भारतीयांचा आहे, ज्यांनी टॅक्स रूपातून मग तो झोपडपट्टीतला असेल, तो मध्यम वस्तीतला राहणारा असेल किंवा तो उच्चभ्रू इमारतीला राहणार असेल. तो कुठल्या जाती धर्माचा असेल, त्याने प्रामाणिकपणे या देशाला, या शहराला टॅक्स पे केला आहे, या राज्याला टॅक्स पे केला आहे. त्या पैशावर दरोडे घालून आज
मला अशी नावं आहेत भाजपची की सायकलवर, टू व्हीलरवर फिरणारी नावं, राजकारणामध्ये काम करताना कुठल्या प्रकारचा व्यवसाय, असला कुठला व्यवसाय केला आहे की ज्याच्यात 500-1000 कोटीचे मालक झाले. पण मला असं वाटतं की आता इथं धर्माचं राजकारण चालू आहे. धर्माच्या नावाखाली मी म्हटलं ना पहिलं सुरुवात की भावनात्मक राजकारण होतं. जे कोणी म्हणत असेल की भावनात्मक राजकारण, राजकारणात भावनेला किंवा नाराजीला जागा नाही, तर भावनात्मक, धार्मिक आणि राजकीय म्हणजे सामाजिक ध्रुवीकरण करून, धार्मिक जातीय ध्रुवीकरण करून हा मिळालेला विजय. पण त्याच्या नावाखाली पडद्याच्या मागे लुटालूट झाली. ह्याच्यातून जो बेरोजगार तरुण आहे, जो नका शेती उत्पादक, नका शेतकरी आहे, जो आत्महत्या करतोय, ह्या सगळ्यांसाठी सुराज्य यावं, स्वराज्य यावं, चांगले दिवस यावेत, यासाठीचा प्रशांत जगतापचा संघर्ष राहील. आणि त्यासाठी प्रशांत जगताप वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जीवन याच्यावर तुळशीपत्र ठेवून, व्यावसायिक जीवनावर तुळशीपत्र ठेवून लढण्यासाठी तयार आहे. आरोप होत राहतील, टीका होत राहतील, बदनामी होत राहील. पण मला असं वाटतं की जगाचा, नुसता पुण्याचा, महाराष्ट्राचा किंवा भारताचा नाही, जगाचा मागचा 5000 वर्षाचा एकूणच इतिहास तपासला आणि जे मी ग्रंथ वाचणारा कार्यकर्ता आहे, मी पुस्तक वाचणारा आहे, मी नॉवेल वाचणारा कार्यकर्ता आहे, मी अग्रलेख वाचणारा कार्यकर्ता आहे, मी नवीन जे यूट्यूबर्स आहेत ज्यांचे वय 18 पासून 30-40 पर्यंत आहेत, ते माझ्यापेक्षा वयाने कमी आहेत, पण कधी कधी ते चांगल्या नाही का गोष्टी ज्यावेळेस नाही का मांडतात, त्यांचा कंटेंट वाचणारा किंवा ते नाही का रील्स पाहून नेमकं जगात काय चाललेलं आहे त्याचं भान ठेवणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी उद्या आमदार होईल का खासदार होईल का मंत्री होईल याहीपेक्षा प्रशांत जगतापचं नाव उद्याच्या या सगळ्या इतिहासामध्ये लढणारा कार्यकर्ता, न पळणारा कार्यकर्ता आणि न मॅनेज होणारा कार्यकर्ता आणि विचारधारेसाठी वैयक्तिक आयुष्याची राख रांगोळी झाली तरी चालेल याची पर्वा न करता या ठिकाणी वादळसुद्धा झेंडा हातात घेऊन, काँग्रेसचा तिरंगा झेंडा घेऊन हातात उभा राहणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख माझ्या पुढच्या पिढ्यांनी आत्ताच्या मी माझ्या जिवंत क्षणी जी पिढी मला बघेल त्यांनी माझी आठवण तशा स्वरूपात ठेवावी. याच्यासाठी या ठिकाणी माझं पुढचं मार्गक्रमण नक्की चालू राहील. शेवटचा प्रश्न, राजकारणामध्ये कधीच कोणी कुणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो किंवा कायमस्वरूपी मित्र नसतो, ही शरद पवारांची विचारधारा आहे. ती तुम्हाला मान्य आहे की अमान्य आहे? हे बघा, वैयक्तिक जीवनामध्ये ती विचारधारा घेऊन मी मान्य आहे का नाही मान्य आहे याच्यापेक्षा मी ती विचारधारा घेऊनच जगतो. माझे आजही सर्व राजकीय पक्षांमध्ये, सर्व वृत्तपत्र माध्यमांमधल्या मंडळींशी, व्यावसायिक मंडळींबरोबर खूप चांगले संबंध आहेत. म्हणजे त्या अर्थाने नाही म्हणते, वैयक्तिक पातळीवरची नाही म्हणते मी, राजकीय पातळीवरती. कारण आणि त्याच आधारावरती शरद पवारांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीनं, मुळात पवार साहेबांचा ह्या आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठला सहभाग नव्हता असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. पण त्याच्या पलीकडे माझं म्हणणं असं आहे, मी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सगळ्या राजकीय विरोधी पक्षांना, भाजप विरोधक सगळ्या पक्षांना आणि महाराष्ट्रातल्या भाजप इतर सगळ्या राजकीय पक्षांना सल्ला नाही, विनंती करू इच्छितो. आताचा जो महाराष्ट्रातला निकाल आहे ना, भाजपनी जातीय धार्मिक ध्रुवीकरणासाठी जी टोकाची भूमिका घेतली, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही केली. मनी मसल पॉवरचा वापर केला म्हणून भाजपच्या सीट वाढल्या दिसत. आणि ज्या MIMला तुम्ही 5-10 मध्ये पण गिनती केली नव्हती ना, त्यांनी पण एका विचारधारेवर घट्ट राहिले आणि तिथं एक नाही का वेगळा संदेश दिला की तुमचे पालक तारणहार आम्हीच आहोत, म्हणून त्यांना 114 सीट मिळाल्या. त्याच्यामुळे ते दोन्ही पक्ष ज्यांच्यावर आमचं कधीच सख्य होऊ शकत नाही, ते त्यांच्या विचारधारेवर, त्यांच्या आयडिओलॉजीवर घट्ट राहिले म्हणून त्यांना मिळालेले मतदान आहे. त्याच्यामुळं आम्ही ज्यावेळेस सर्वसमावेशक त्या ठिकाणी सेक्युलर विचारधारेचं राजकारणाच्या संदर्भातला कुठल्या प्रकारचे तडजोड न करता विचारधारेवर ज्यावेळेस घट्ट राहू, त्याच विरोधी पक्षाला सुद्धा अपेक्षित यश नक्की मिळेल. पण त्याच्यासाठी कॉम्प्रोमाइज, तडजोड या शब्दाला तिलांजली द्यावी लागेल. पण पवारांनी ती दिली आहे ना याच्या आधी? नाही, म्हणत आहे मी तुम्हाला सांगा, पवार कुटुंबियांवर कुणीच मला प्रश्न विचारू नये आज, उद्या आणि भविष्यात सुद्धा, ही माझी विनंती राहील. कारण की मी त्या घरात राहिलोय, त्या घरच्यांनी मला प्रेम दिलंय, वेगवेगळ्या माध्यमातून संधी दिली, तर त्यांच्यावर मला बोलायचं नव्हतं नाही आणि उद्या सुद्धा नसेल. आणि त्या संदर्भामध्ये मी त्यांच्यावर बोलावं इतका मी मोठा पण नाही आणि ते छोटे नाहीत. त्याच्या पलीकडे मला असं वाटतं की मी पुण्याची, महाराष्ट्राची, भारताची संस्कृती जपणारा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी प्रेम दिलंय त्या बाबतीत नक्की सांगू शकेल. ही तुमची प्रामाणिक निष्ठा आहे. ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या स्तरावरचं राजकारण करत आलेला आहात. आता नवीन भूमिकेतनं, नवीन प्लॅटफॉर्मवरती राजकारण सुरू राहील, त्यासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. आणि आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अगदी दिलखुलासपणे बोललात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड,
प्रकारची आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.